दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय गिरगाव चौपाटीच्या बाहेरची ही दृश्य संपूर्ण परिसर गुलालमय झालेला आहे। या ठिकाणी गणेश भक्तांची मोठी रीघ आहे, मोठी गर्दी आपल्याला दिसतेय, एक जनसागर लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वजण गुलालमय झाल्याचं आपल्याला दिसतंय। ठिकठिकाणी लालबागच्या राजावर गुलाल उधळण्यात आला होता आणि त्यामुळे सर्वच गणेश भक्त हे गुलालात नाहून निघालेले आहेत। गणपती बाप्पा सुद्धा गुलालात नाहून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फुलांची उधळण ठिकठिकाणी करण्यात आली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आज लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल, विसर्जन केलं जाईल। दरम्यान या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनंत अंबानी सुद्धा सामील असल्याची माहिती समोर येते। तिकडची दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। तर उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी हे लालबागच्या राजा मंडळाचे सदस्य आहेत आणि तेही या मिरवणुकीमध्ये सामील आहेत। लालबागच्या राजाच्या रथावर लालबागच्या राजाच्या चरणांशेजारी ते बसल्याचं आपल्याला दिसून येते। दरम्यान ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य गिरगाव चौपाटीवरची आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भक्तांची गर्दी पाहायला मिळते। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांनी इथं प्रचंड गर्दी केलेली आहे आणि याच ठिकाणी लालबागचा राजा सुद्धा पोहोचलाय। अगदी थोड्याच वेळामध्ये बाप्पाला इथं आता निरोप दिला जाणार आहे। त्यामुळे अखेरचे काही मिनिटं उरलेली आहेत आणि या मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं हे रूप आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी, आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये सामावून घेण्यासाठी लोकांची, गणेश भक्तांची प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते। दरम्यान गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? लालबागच्या राजाचं विसर्जन अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे, तेव्हाची वेळ तुम्हाला कळू शकली का आणि सध्या एक्झॅक्टली लालबागचा राजा कुठे? खरं आपण पाहतोय की लालबागचा राजा सध्या निश्चितच मीनाक्षी, तुमचा आवाज व्यवस्थितपणे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान जी दृश्य आपल्याकडे येत आहेत त्यानुसार अगदी जवळ या गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय आणि अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। दरम्यान त्याआधीची ही दृश्य आपण बघू शकतोय, मोठा उत्साह गणेश भक्तांचा आहे। वाजत गाजत डान्स करत हे सर्वजण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रचंड गर्दी त्यांनी केलेली आहे। पोलीस मदत कक्षही या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी आपल्याला लोकांची पाहायला मिळते। आपण बघू शकतो एकीकडे आहे पुण्यातली दृश्य, या ठिकाणीही आपण भक्तांचा हा उत्साह बघू शकतोय। लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे, मात्र त्याला असं जाऊ देणार नाही। तर सर्वच गणेश भक्त अगदी उत्साहात 20-22 तासांपासून बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि वाजत गाजत दिमाखात ही मिरवणूक पुढे जाताना आपल्याला दिसते। दरम्यान ही दृश्य आपल्याकडे येत आहेत लालबागच्या राजाच्या इथली। ही दृश्य आहेत गिरगाव चौपाटीची। गिरगाव चौपाटीवर वेगवेगळ्या गणेश मंडळांचे बाप्पा या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत आहेत। काल दुपारच्या सुमारास निघालेली ही मिरवणूक आज सकाळी 7:30 वाजून गेलेले आहेत आणि जी गर्दी आपण बघतोय गणेश भक्तांची ती मात्र आपल्याला वाढतच गेल्याचं दिसून येते। कालपासून याच्यामध्ये भरच पडलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे असं म्हणत सर्वच गणेश भक्त या ठिकाणी प्रचंड गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत। गिरगाव चौपाटीवर दरवर्षी फक्त मुंबईतूनच गणेश भक्त येत नाही तर राज्यभरातून गणेश भक्त हे येत असतात। त्याचबरोबर बाहेरून सुद्धा इतर राज्यांमधून सुद्धा गणेश भक्त येतात। तर काही परदेशी पाहुणेही हा जो सण आहे, महत्त्वाचा सण महाराष्ट्रातला, हा सण बघण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय, लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर
आता अगदी थोड्याच वेळामध्ये बाप्पाला निरोप देण्याची ती वेळ येणार आहे, तो क्षण येणार आहे. त्यामुळं जे गणेश भक्त आहेत ते भावुक होताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. 21 तास उलटून गेले तरी सुद्धा या ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन सुरूच आहे. काल दुपारच्या सुमारास निघालेल्या या विसर्जन मिरवणुका अजूनही आपल्याला गिरगाव चौपाटीजवळ दिसून येत आहेत. गुलालाची उधळण केली जाते, वाजत गाजत बाप्पा दिमाखात पुढे जाताना दिसतात. दरम्यान ही लालबागच्या राजाची मूर्ती अगदी जवळ पोहोचलेली आहे. गिरगाव चौपाटीवर ज्या ठिकाणी विसर्जन स्थळ आहे, जिथं विसर्जन केलं जाणार आहे, तिथे जवळ ही मूर्ती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या आधी दुसऱ्या एका मंडळाचं इथं विसर्जन केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. दरम्यान आपण जर लालबागच्या राजाचा हा रथ बघितला तर त्याच्यामध्ये अनंत अंबानी सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. अनंत अंबानी जे पुत्र आहेत मुकेश अंबानी यांचे, आणि मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत, उद्योजक आहेत मोठे, आणि त्यांचे हे पुत्र अनंत अंबानी ज्यांचा नुकताच एक थाटामाटामध्ये विवाह सोहळा सुद्धा संपन्न झाला होता. ते अनंत अंबानी लालबागच्या राजा मंडळाचे सदस्य आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. तर दुसरीकडे आहेत पुण्यातली ही दृश्य. या ठिकाणी अँब्युलन्सला वाट करून दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. ही दृश्य आपण बघितली तर गणेश भक्तांची प्रचंड गर्दी आहे. एक व्यक्ती सुद्धा याच्यामध्ये ऍड होऊ शकत नाही असं आपल्याला वाटेल, पण या सर्व गणेश भक्तांनी माणुसकीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे. आणि एक अँब्युलन्स ज्याच्यामध्ये एका पेशंटला घेऊन चालले होते त्यावेळेला या अँब्युलन्सला वाट करून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि त्यानंतर ही जी अँब्युलन्स आहे ती पुढे सरसावली आणि पुन्हा एकदा ही जी गर्दी आहे गणेश भक्तांची ती जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. पुण्यातली ही दृश्य, पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, ज्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये जे सर्वच उत्सव आहे, सण उत्सव साजरे केले जातात आणि गणेशोत्सवाचा उत्साह काही औरच असतो, कारण सर्वच गणेश भक्त या ठिकाणी सामील होतात या उत्साहामध्ये, या उत्सवामध्ये. फक्त पुण्यातीलच नाही तर राज्यभरातून गणेश भक्त या ठिकाणी दरवर्षी येत असतात आणि याही वर्षी तशीच गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते. पुण्यामध्ये 20 तासांपासून विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. ढोल ताशांचा गजर ऐकू येतोय आणि संपूर्ण परिसर हा दण आणून गेल्याचं दिसतंय. तरुणाई या ठिकाणी थिरकताना आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारे ते आपले मूव्स दाखवताना दिसून येतात. त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.